जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन। नेवासा तालुक्यातील खामगाव चिखली येथील जायकवाडी प्रकल्पामध्ये गाळपीरमध्ये गेलेली जमीन, धरणातील पाणी कमी झाल्यावर हे क्षेत्र मूळ मालकास पूर्वजांची जमीन कसण्यासाठी मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय विश्व ग्रामीण समाजकार्य संघाच्या वतीने हलगी बजाव आंदोलन करण्यात आले। यावेळी संजय वाल्हेकर, सुधीर वैरागर, संजय वैरागर, अमोल शेरे, गोरखनाथ शेरे, बाबासाहेब शेलार, हरिभाऊ लहाणे, कल्याण हापसे, राजेंद्र सरोदे, गोविंद सरोदे, प्रकाश सुखदान, कारभारी घुले, सुधाकर साठे, संदीप राजगुरू आदी उपस्थित होते। नेवासा येथील सदन शेतकरी ढोकणे हे या क्षेत्रावर शासनाची कोणती परवानगी न घेता जमीन कसून खात आहेत। त्यामुळे प्रकल्पात संपादित झालेल्या 10 एकर 16 गुंठे ही जमीन आमच्या पूर्वजांच्या मूळ मालकीची असल्यामुळे ती जमीन पाणी पातळी कमी झाल्यावर वारसा हक्काने आम्हाला कसण्यासाठी मिळण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्र जमीन अधिनियमनुसार ज्या व्यक्तीची जमीन जलाशय, धरण किंवा पाटबंधारे प्रकल्पाकरिता संपादित केल्यामुळे बाधा पोहोचली आहे, धरण अथवा प्रकल्प यांच्या संबंधात गाळपीर जमीन विल्हेवाटीसाठी उपलब्ध झालेली असेल अशा व्यक्तींच्या नातेवाईकांना वारसांनी ती जमीन देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। राहणार चिखली खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। ही जी जमीन आहे जायकवाडी गाळपीरमध्ये केलेली जायकवाडी, ती जमीन आमच्या पूर्वजांची आहे। ती जमीन आम्हाला खाण्यास मिळावा, प्रत्यक्षात कलेक्टर साहेबांनी त्याचे ऑर्डर काढावा आणि आम्हाला ती ताब्यात देण्यात यावा, हीच नम्रतेची विनंती। 9/6/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाच्या माध्यमातून रण हलगी बजाव हे आंदोलन करण्यात येत आहे। त्याचं कारण असं आहे की मौजे खामगाव चिखली तालुका नेवासा येथील गट नंबर 55/2 व गट नंबर 56/3 हे क्षेत्र जायकवाडी धरणामध्ये भूसंपादित झालेलं आहे, प्रकल्पामध्ये ते गेलेलं आहे। परंतु ते क्षेत्र शेरे यांच्या नावावर आहे। तर ते शेरे कुटुंब जे आहे, देवजी गंगाराम शेरे असतील, गंगाराम कोंडीराम शेरे असतील, कैलासवासी नाथा दगडू शेरे यांच्या नावाने ते क्षेत्र प्रकल्पामध्ये संपादित झालेलं आहे। शासनाचा GR असा आहे, महाराष्ट्र शासन अधिनियम 1966 या GR प्रमाणे ते प्रकल्पामध्ये गेलेले जे क्षेत्र आहे त्याचे निकष काढले असतात, ते त्यांच्या पूर्वजाला वैतीस देण्यास काही हरकत नाही। प्रथम प्राधान्य हे पूर्वजाला दिलं पाहिजे, त्यांच्या वारसाला दिलं पाहिजे। आणि म्हणून त्या GR प्रमाणे जे वारसदार आहेत, शेरे यांचे जे वारसदार आहेत, गोरख गोपीनाथ शेरे व त्यांचे बंधू, या सर्वांना ती प्रकल्पात गेलेली गाळपीर जमीन पाणी उघडं झाल्यावर वैतीस देण्यात यावी। तिची काय सरकारी रक्कम भाडेपट्टा असेल ती सुद्धा भरण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं। आणि त्या पद्धतीनं हे शेरे कुटुंब हे भूमिहीन आहे आणि ह्या भूमिहीन माणसाला स्वतःची उपजीविका करण्यासाठी ती जमीन मिळावी, ती जमीन दुसरी माणसं खात आहेत। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडून जर दुसरी माणसं ती शेती खात असतील, ते सधन असतील, ते धनदांडगे असतील, तर आमचं असं म्हणणं आहे की ते क्षेत्र ज्यांचे पूर्वजांची जमीन त्याच्यामध्ये गेलेली आहे, त्यांचे पूर्वज आज माझ्याबरोबर इथं बसलेले आहेत, त्या पूर्वजाला पूर्वजांची जमीन त्यांच्या वारसदाराला मिळावी। म्हणजे गोपीनाथ शेरे, गोरख गोपीनाथ शेरे व त्यांचे बंधुराज काय जे असतील ते भाऊ यांना ती जमीन मिळावी, भाडेपट्ट्याने मिळावी असे आमचं जिल्हाधिकाऱ्यांना सांगणं आहे। आणि जिल्हाधिकारी जे निर्णय घेतील तो निर्णय सर्वश्रेष्ठ राहील असं त्या GR मध्ये नमूद केलेलं आहे। आणि म्हणून आमची ही रास्त मागणी आहे की ती जमीन, ते क्षेत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शेरे कुटुंबियांना खाण्यासाठी वैतीस देण्यात यावं। धन्यवाद।